यवतमाळात आदिवासींचा आक्रोश क्रांती मोर्चा। यवतमाळात आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने आक्रोश क्रांती मोर्चा काढला। अनुसूचित जमातीमध्ये इतर समाजाची घुसखोरी नको अशी मागणी करण्यात आली। पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समता मैदानावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले। आरक्षणात कोणताही बदल करता येणार नाही असे नेत्यांनी सांगितले। अनुसूचित जमातीमध्ये कोणत्याही समाजाची घुसखोरी नको असा नारा देत आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी आक्रोश क्रांती मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये बहुसंख्येने आदिवासी बांधव त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। समता मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली। पुढे हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून जात जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला। या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले। यात नेत्यांनी मार्गदर्शनही केले। आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण हे घटनेने आम्हास दिलेले आहे, त्यात दुसऱ्या कोणत्याही समाजाला समाविष्ट करता येत नाही असे माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले। यावेळी आमदार राजू तोडसाम, आमदार भीमराव केराम, माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनीही आपले विचार व्यक्त केले। जनसंग्राम न्यूज प्रतिनिधी सुधाकर मेश्राम, यवतमाळ। मी जबाबदारी सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी आहे। आदिवासी समाजावर कदापि अन्याय होणार नाही असे सातत्यानं नियमितपणे लक्ष देत असल्यामुळे आणि येणाऱ्या काळात काहीही विषय असला तरी आदिवासी समाजाच्या यादीत, अनुसूचित जमातीच्या यादीत कदापिही घुसखोरी होऊ देणार नाही अशा प्रकारचा निवेदन स्वीकारलं। हे निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत, उपमुख्यमंत्री महोदयापर्यंत पाठवू आणि येणाऱ्या काळामध्ये जे समाजाच्या भावना आहे त्या भावना आम्ही प्रामाणिकपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मांडू एवढ्या प्रकारचं मी आश्वासन केलं आणि आश्वासित केलं। ते निवेदन मी मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवतो। खूप खूप धन्यवाद।